जय, हा, अरे काय रे, लक्ष कुठे तुझं? बाहेरपासून हाक मारतीये तुला. हो मी बोल. जाऊ दे. डिड यू चेक द मेल? नाही. असं काय करतोस? जॉन रॉड्रिक्सची मेल आली आहे. ही वॉन्ट्स टू इन्व्हेस्ट इन आवर कंपनी. आय एम सो 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 एक्साइटेड. म्हणजे बेसिक टर्म्स अँड कंडिशन्स पाठवलेत, बट प्रत्यक्ष भेटूनच फायनल डिस्कशन होईल म्हणाला. फायनली गुड. साक्षी ऑर्गॅनिक्स मध्येच ना? हा, साक्षी ऑर्गॅनिक्स मध्येच. पण खानोलकर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची क्रेडिबिलिटी आहे म्हणून त्याला इन्व्हेस्ट करायचंय. हे डील क्रॅक व्हायला हवं. आपल्या कंपनीच्या इमेजसाठी ही इन्व्हेस्टमेंट खूप मोठी आहे. डेफिनेटली डेफिनेटली. मी एकदा सगळं चेक करून घेतो. नाही नाही, तसं मी केलंय सगळं चेक. म्हणजे कंपनीचे सगळे रिपोर्ट्स, डिस्ट्रीब्युशन स्केल. ओके ठीक आहे. ठीक आहे काय? पुढच्या आठवड्यात आपल्याला भेटावं लागणार आहे त्याला कदाचित. वी माइट हॅव टू फ्लाय डाऊन. तुझ्या रेकॉर्ड्स मध्ये ठेव ना. मीच नोट करते तुझ्या डायरीत. नाही नाही नाही, हे काय अगं कॅलेंडर मध्ये मी रिमाइंडर सेट करतो ना. अरे फोन हँग झाला तर असं लिहिलेलं बरं असतं. नाही नाही कशाला, हे बघ झालं डन. आणि तू चेक केलंस ना सगळं? भेटू ना आपण जॉनला. हो भेटायचं आहेच, पण आय वॉन्ट यू टू गो थ्रू द मेल. ओके, मला मेल फॉरवर्ड कर, मी एकदा गो थ्रू करतो. तू बरा आहेस ना? लक्ष कुठे तुझं? आत्ता म्हटलं तुला डिड यू चेक द मेल. त्याने तुला पण सीसी पाठवलाय. हो राईट, मी बघतो. यू ओके? जेवायला येतो ना? हॅलोच. काय हो, जुन्या जुन्या कॅसेटी दुरुस्त करत असतात. तुला काय कळणार? या कॅसेट मध्ये तर आपल्या सगळ्या जुन्या आठवणी आहेत. सांगू का सगळ्यांना? कपसा आज फ्रेंडशिप डे ना, मला पण बांध ना फ्रेंडशिप बँड. ए नौटंकी, तुला काय झालंय? हा, काय ग, शिका बसल्यास? असंच असंच. तू बँड्स बांधले की नाही? अशी मस्त कॉलेजमध्ये गेली होतीस ना आयटीत बँड्स घेऊन. हे बघ मला केवढे बांधलेत ऑफिस मध्ये. अशी का तोंड पाडून बसलीस तू? सांग ना अनु, तुला बांधलं नाही का कोणी फ्रेंडशिप बँड? की स्पेशल कोणीतरी नाही बांधला? हा बोल ना. काय नाही, माझा मूड खराब आहे. बापरे, तुझा मूड खराब हे कधीपासून व्हायला लागलं? सांग ना काय झालंय? काय नाही ग ताई, मला कंटाळा आलाय. एक काम कर, तू ना फक्त मला सांग, मी कोणाला नाही सांगणार. बोल ना काय झालंय? अगं काय ग तुझं? कशाला तुला सगळं जाणून घ्यायचं असतं? काय झालं, कसं झालं, सगळं ऐकायचं असतं. काय नाही झालं, सगळं नॉर्मल आहे. तर चिडचिड होते माझी, कंटाळा आलाय, मागे लागली माझ्या. अनु, अनु, ही काय पद्धत झाली मोठ्या बहिणीशी बोलायची? काय एवढी चिडचिड करतेयस? काय विचारलं का तिने तुला एवढं? अगर मम्मी थांब जरा, तू उगाच ओरडू नकोस. ती बोलली होती तिचा मूड नाही, मीच उगाच तिला विचारत बसली. ठीक आहे, थकली असेल ती, दिवसभर कॉलेज प्रॅक्टिकल्स असतात म्हणून. म्हणून काय डाफरायचं तुझ्यावर? ठीक आहे, तू शांत हो. तू बघतेस ना आजूबाजूला स्टुडंट्सच्या बाबतीत काय होतंय. टेन्शन आलं असेल तिला पण. पमा खरं आहे तिचं. अगं काही असेल तर सांगेल ना ती आपल्याला. उगाच तिला उचकावू नका आणि माणसाला मोकळं सोडावं थोडंफार. म्हणून काय असं वागायचं? अगं कंटाळा येणार ती एकटी आहे का? येऊ शकतो ना कंटाळा कधी पण. तू शांत हो जरा आणि तिला काही ओरडू नको.
कधी कधी माझ्यासोबत फ्रेंड असल्यासारखं वागतोस, म्हणून हे माझ्याकडून तुझ्यासाठी. आणि हा शायनर, मी तुझी पहिली गर्लफ्रेंड आहे. प्लीज परब, कधी काय बोलशील काही नेम नाही. कानातून रक्त गळतेही. लव्ह स्टोरी, द फिनॉमिनल नॅशनल बेस्ट सेलर, मोर दॅन 21 मिलियन कॉपीज सोल्ड. एवढी माणसं लव्ह स्टोरीज वाचतात, एवढं वेस्ट ऑफ टाइम. एवढं काय यात? What can I say about a 25-year-old girl who died? Died? Love story आहे ना? मग? आणि हा शायनर, मी तुझी पहिली गर्लफ्रेंड आहे. पहिली फ्रेंड जी मुलगी आहे, म्हणजे गर्ल मुलगी जी फ्रेंड आहे ना, गर्ल फ्रेंड ती वाली. शायनर, बुक वाचतोयस ना? इथे तर नाही आहे. तिला कसं कळलं मी पुस्तक वाचायला घेतलं ते?